नमस्ते. TTIU म्हणजेच मस बाबा मला समजलेले 12 आणि 12च्या दुसऱ्या भागामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आपल्याला विनंती आहे की ह्या भागाची प्रतिक्रिया ह्याच व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये पोस्ट करा आणि आपल्या ग्रुपवर सुद्धा पोस्ट करा. हा भाग किमान 4-5 वेळेला ऐका. आपल्या ह्या अननोन अलकी चॅनलला आपण अजून जर सबस्क्राइब किंवा फॉलो केले नसेल तर सबस्क्राइब किंवा फॉलो करा. याची नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. तसेच माझा दुसरा चॅनल आहे केदार सीकर सनातन संस्कार, त्याचीही नोटिफिकेशन ऑन करून ठेवा म्हणजे आपल्याला पुढील येणाऱ्या व्हिडिओची अपडेट्स मिळत राहतील. चला तर मग ऐकूयात TTIU 002 म्हणजेच मस बाबा भाग क्रमांक 2. धन्यवाद. देवा, जी परिस्थिती मी बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता मला दे. जी परिस्थिती मी बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य मला लाभू दे आणि अशा परिस्थितीतला भेद जाणण्याचे ज्ञान मला दे. तुझी इच्छा पूर्ण होवो, माझी नव्हे. परमेश्वराचे आभार आणि सेट असाइड प्रेयर म्हणूयात. हे परमेश्वरा, आम्हाला एकत्र येऊन अशा पद्धतीने प्रार्थना करू दिल्याबद्दल तुझे आभार. आम्हाला 12 आणि 12 ऑडिओ वर्कशॉप ऐकण्याची संधी दिल्याबद्दल तुझे आभार. बिगबुकमध्ये 12 पायऱ्या ज्यांनी लिहिल्या त्यांचेही आभार. आम्हाला आजचा दिवस मद्यमुक्त ठेवल्याबद्दल तुझे आभार. आम्हाला श्वास घेण्यासाठी हवा पुरवल्याबद्दल आभार. आमच्या पोटात अन्न, अंगावर कपडे आणि राहण्यासाठी आसरा दिल्याबद्दल तुझे आभार. 12 पायऱ्यांच्या आमच्या ह्या प्रवासात आम्ही नम्रपणे तुझे मार्गदर्शन, काळजी, दिशा आणि विवेक देण्यासाठी तुझी प्रार्थना करतो आहोत. हे परमेश्वरा, आमचे सर्व काही बाजूला ठेव. आम्हाला स्वतःबद्दल, बिगबुकबद्दल, मद्यपाशाबद्दल, मद्यमुक्ततेबद्दल, 12 पायऱ्यांबद्दल आणि तुझ्याबद्दल जे जे काही माहीत आहे असे आम्हाला नुसते वाटते आहे ते सर्व बाजूला ठेवायला आम्हाला मदत कर. हे परमेश्वरा, आमच्यापैकी प्रत्येकाला आज खुले मन ठेवायला मदत कर जेणेकरून आम्हाला एक नवा अनुभव प्राप्त होईल आणि सत्य सापडेल. तथास्तु. थँक्यू थँक्यू थँक्यू. नमस्कार मित्रांनो, केदार माझं नाव, एक दारोडा आहे. 12 आणि 12 12 अँड 12 आय अंडरस्टूड म्हणजेच मला समजलेले 12 आणि 12. पुन्हा एकदा म्हणतो, 12 अँड 12 आय अंडरस्टूड म्हणजेच मला समजलेले 12 आणि 12 म्हणजेच आपलं शॉर्ट फॉर्म मध्ये TTIU 12 अँड 12 आय अंडरस्टूड किंवा मला समजलेले 12 आणि 12 मस बाबा या ऑडिओ वर्कशॉपच्या दुसऱ्या भागात आपले सहर्ष स्वागत आहे. या दुसऱ्या भागात आपण 12 आणि 12 पुस्तकामधील पहिली पायरी पाहणार आहोत. बिग बुक मधली 12वी पहिली पायरी आपण बघितलेली आहे. पहिली पायरी नेमकी घ्यायची कशी याची तंतोतंत पद्धत खूप सुंदर रीतीने BLWनी बिग बुक मध्ये लिहिलेली आहे. बिग बुक मध्ये पहिल्या पायरीसाठी BLWनी खूप सारं लिखाण केलेलं आहे. त्या मानाने मला इथे पहिल्या पायरीमध्ये 12 आणि 12 मध्ये खूपच कमी लिखाण केलेलं दिसतं BLWनी. तिथे तुम्हाला आठवत असेल बहुतेक 25 का 26% भाग फक्त पहिल्या पायरीसाठी म्हणजे वैद्यकीय मत पासून ते मद्यपिढेबद्दल आणखी काही या प्रकरणापर्यंत ही सगळी प्रकरणं जी आहेत BLWनी पहिल्या पायरीसाठी लिहिलेली होती. त्यामध्ये उत्तम पैकी माहिती BLWने ऑलरेडी दिलेली होती. तरी सुद्धा 12 आणि 12 लिहिताना वेगळं काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न इथे BLWनी केलेला आहे. जे बिग बुक मध्ये नाहीये ते इथे जास्तीची माहिती इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्या लिमिटेड अकलेनुसार मला हे पुस्तक समजावून घेण्यासाठी मी हा उपक्रम करत आहे. त्यामुळे ह्यात त्रुटी असण्याची शक्यता आहे. यातील माझे काही विचार किंवा समज आपल्याला चुकीचे वाटण्याची शक्यता आहे किंवा माझ्यापेक्षा आपल्याला अधिक माहिती असण्याची शक्यता आहे. जर माझ्या बोलण्यातील एखादा विचार आपल्याला पटला नाही किंवा आवडला नाही तर तो ऑडिओ आणि तो विचार तुमच्या मोबाईलमधून आणि डोक्यामधून ताबडतोब डिलीट करून टाका. माझ्या कोणत्याही बोलण्यातून तुमच्या कोणत्याही भावना दुखावल्या गेल्या असल्यास मला कृपया माफ करा ही आपल्याला नम्र विनंती आहे. चला तर मग 12 आणि 12 मधील पहिली पायरी समजावून घ्यायला सुरुवात करूयात. बिग बुक मध्ये आपण पहिली पायरी ऑलरेडी बघितलेली आहे. 12 आणि 12 मध्ये आमच्या मिसप्लेस प्रायोरिटीज काय आहेत, आमच्या इमोशन्स, मिसप्लेस प्रायोरिटीज इन इमोशन्स, व्हॉट वॉज द बिगिनिंग ऑफ पॉइंट वगैरे वगैरे इतर जी जास्तीची माहिती आहे ती आपण ह्या 12 आणि 12 मध्ये बघणार आहोत. नीट पहिली पायरी समजावून घ्यायची असेल तर बिग बुक मधली पहिली 4 प्रकरणं म्हणजे वैद्यकीय मत, पहिली 4 म्हणजे वैद्यकीय मत पासूनची 4 ही प्रकरणं समजावून घेतली पाहिजेत. आपले ऑडिओ वर्कशॉप तुम्ही केलेले आहेत. पहिल्यापासून वैद्यकीय मत संपूर्ण, बिलची कहाणी संपूर्ण, याला उपाय आहे संपूर्ण आणि मद्यपिढेबद्दल आणखी काही, ही सगळी प्रकरणं प्रत्येक प्रकरण, प्रत्येक पान, प्रत्येक पॅराग्राफ, प्रत्येक वाक्य आणि प्रत्येक शब्द वाचून व्यवस्थित समजावून घेतला पाहिजे.
नुसते ही पुस्तकातली 12 आणि 12 मधली पायरी वाचून कदाचित आपल्याला समजणार नाही. वैयक्तिक माझं मत आहे की बिग बुक मध्ये जास्त माहिती पहिल्या पायरीबद्दल बिलडब्ल्यूनी दिलेली आहे. इथे फारच कमी माहिती दिलेली आहे. बघूयात इथे बिलडब्ल्यूनी काय लिहिलेलं आहे. स्टेप 1, we admitted we were powerless over alcohol, that our lives had become unmanageable. पहिली पायरी, आम्ही मान्य केले की मद्यशक्तीपुढे आम्ही हतबल आहोत, आमचे जीवन अस्ताव्यस्त झाले आहे. नेहमीप्रमाणे इंग्लिश मराठी मागच्या भागात सांगितल्याप्रमाणे मी इंग्लिश मराठी रेफरन्स घेऊन हे तपासतो आहे. माझ्या अभ्यासासाठी मी करतो आहे. इंग्लिश उतारा वाचायचा, मराठी उतारा वाचायचा, इंग्लिश वाक्य वाचायचं, मराठी वाक्य वाचायचं, शब्दांची रचना, शब्दांचा अनुवाद कसा केलेला आहे हे समजावून घेण्याचा मी हा प्रयत्न करतो आहे. त्यामुळे मी इंग्लिश मराठी दोन्ही रेफर करत आहे या उपक्रमासाठी. पहिला पॅराग्राफ, संपूर्ण पराभव कबूल करण्याची पर्वा कोण करतो. कदाचित तुमच्या पुस्तकामध्ये नसलेले शब्द माझ्या वाचण्यामध्ये येतील. माझ्या समजुतीसाठी मी ते शब्द घातलेले नाहीयेत. तुमच्या शब्दामध्ये नसतील तर इग्नोर करा, तुमच्या पुस्तकामध्ये नसतील तर इग्नोर करा असे शब्द. मी माझ्या बोलण्यामध्ये एक्स्ट्राचे काही शब्द येतील पुस्तक वाचत असताना सुद्धा, कारण मला तशी सवय लागलेली आहे. संपूर्ण पराभव करण्याची पर्वा कोण करतो. पर्वा कोण करतो म्हणजे गंभीरपणे कोण लक्ष देतो असं म्हटलं तर जास्त समजेल. पर्वा कोण करतो हे वाक्य मला समजलेलं नव्हतं. मी बऱ्याचदा 12 आणि 12 मधली पायरी वाचली होती, पण पर्वा कोण करतो याचा मला नीट अर्थ समजला नव्हता. मी जेव्हा डिक्शनरीमध्ये जाऊन हु केअर्स असं म्हणलंय ना, केअर्स म्हणलेलं आहे त्यांनी इंग्लिशमध्ये, त्याचा डिक्शनरी मिनिंग बघितला तर केअर्सचा एक अर्थ असा पण होतो की गंभीरपणे लक्ष देणे, असा त्याचा एक केअर्स या शब्दाचा अर्थ होतो. हु केअर्स त्यांनी इंग्लिशमध्ये म्हटलंय, म्हणून मी माझ्यासाठी त्याचा अनुवाद केलाय. संपूर्ण पराभव करण्याकडे गंभीरपणे लक्ष कोण देतो. अर्थातच ही गोष्ट व्यवहारात किंवा प्रत्यक्षात कोणालाच आवडणार नाही. व्यवहारात म्हटले, मी प्रत्यक्षात केलंय माझ्यासाठी. अर्थातच ही गोष्ट प्रत्यक्षात कोणालाच आवडणार नाही. आपली प्रत्येक नैसर्गिक प्रवृत्ती या व्यक्तिगत हतबलतेच्या म्हणजेच शक्तिहीनतेच्या कल्पनेविरुद्ध आक्रोश करून उठते. आता आपल्या नैसर्गिक प्रवृत्ती काय आहेत ते आपल्याला चौथ्या पायरीमध्ये डिटेलमध्ये जाऊन बघायचं आहे. तिथे बिलडब्ल्यूनी या नैसर्गिक प्रवृत्तींबद्दल खूप सुंदर उतारा लिहिलेला आहे. आपल्या जो आणि चार्ली मध्ये आपण 18व्या भागामध्ये या नैसर्गिक प्रवृत्ती खूप खोलात जाऊन बघितलेल्या आहेत. आता आम्ही त्याच्यावरती बोलत नाही, फक्त आता एवढंच लक्षात घेण्यासारखं आहे. पहिल्या पायरीमध्ये आपण आहोत. आपली प्रत्येक नैसर्गिक प्रवृत्ती या व्यक्तिगत हतबलतेच्या शक्तिहीनतेच्या कल्पनेविरुद्ध आक्रोश करून उठते. म्हणजे माझी सामाजिक प्रवृत्ती, माझी सुरक्षा प्रवृत्ती, माझी लैंगिक प्रवृत्ती, या 3 नैसर्गिक प्रवृत्ती परमेश्वराने मला दिलेल्या आहेत. या व्यक्तिगत हतबलतेच्या म्हणजे शक्तिहीनतेच्या कल्पनेविरुद्ध आक्रोश करून उठतात. म्हणजे ह्यातली प्रत्येक नैसर्गिक प्रवृत्ती आहे ती मला व्यक्तिगत हतबलता मान्य करू देत नाही, मला शक्तिहीनता मान्य करू देत नाही, मला पटवून देत नाही की मी हारलेलो आहे, मी हतबल आहे, मी शक्तिहीन आहे, मी पॉवरलेस आहे, ही मान्यता मला मिळवून देत नाही. प्रत्येक नैसर्गिक प्रवृत्ती जी आहे ती मला हे मान्य करण्यापासून रोखते, मला पराभव कबूल करण्यापासून रोखते, मला ती सतत फसवत राहते, मला ती सतत दाखवत राहते की अजून तुझा पराभव झालेला नाहीये, अजून तुझा पराभव झालेला नाहीये, तू अजूनही लढू शकतोस, हे मला दाखवत असते. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की प्रत्येक नैसर्गिक प्रवृत्ती या व्यक्तिगत हतबलतेच्या शक्तिहीनतेच्या कल्पनेविरुद्ध आक्रोश करून उठते. म्हणजे मी हारलो आहे, मी संपलो आहे, मी हा पराभव माझा झालेला आहे, संपूर्ण पराभव झालेला आहे, हे मान्य करायचं स्वप्न सुद्धा मला ती बघू देत नाही किंवा विचार सुद्धा मला या नैसर्गिक प्रवृत्ती करू देत नाहीत, असं बिलडब्ल्यूंना म्हणायचं आहे. मद्याने भरलेला पेला हातात आहे आणि विघातक मद्यपानाच्या अविवेकी ओढीने आपली मने वेडी वाकडी झालेली आहेत. म्हणजे दारू पीत असताना, मद्याने भरलेला पेला हातात आहे म्हणजे दारू पीत असताना पिणं चालू असताना विघातक मद्यपानाच्या अविवेकी ओढीने आपली मने वेडी वाकडी झालेली आहेत. म्हणजे हातात दारूचा ग्लास आहे किंवा समोर आहे किंवा प्यायला बसलेला आहे किंवा पीत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्या विघातक ओढीने, विघातक नावाचा शब्द वापरलाय, म्हणजे घातक असलेल्या, भयानक असलेल्या त्या अविवेकी ओढीने, मद्याबद्दलच्या अविवेकी ओढीने आमची मने वेडी वाकडी झाली आहेत. आमचा डिस्टर्ब झालेला आहे, आमची मने वेडी वाकडी झालेली आहेत. आपली एक अस्ताव्यस्तता म्हणून आपण ह्या वाक्याकडे बघू शकतो. आपल्या पुस्तकात खरं तर 12 आणि 12 मध्ये अस्ताव्यस्ततेबद्दल फारसं लिहिलेलं नाही. बिग बुक मध्ये सुद्धा
अस्ताव्यस्ततेबद्दल फारसं लिहिलेलं नाही. आपण तिथे बघितला तो पॅरेग्राफ आम्हाला भावनात्मक उद्रेक आटोक्यात ठेवता येत नाही असं वाक्य असलेला आपण पॅरेग्राफ बिग बुक मध्ये बघितलेला आहे. पण फारसं काही लिखाण अस्ताव्यस्ततेबद्दल BW केलेलं दिसत नाही. पण ह्या वाक्याकडे आपण आपली मानसिक अस्ताव्यस्तता किंवा आपली अस्ताव्यस्तता म्हणून बघू शकतो. तो काय म्हणतोय बघा, अविवेकी ओढीने आपली मने वेडी वाकडी झालेली आहेत. वेडी वाकडी म्हणजेच अस्ताव्यस्त झालेली आहेत. आम्हाला कोणतेही निर्णय घेता येत नाहीत. आम्ही चुकीचे निर्णय घेतो. आमचे विचार करण्याची पद्धत चुकीची झालेली आहे. आमची थॉट प्रोसेस सगळी बिघडलेली आहे. त्याच्यावर परिणाम झालेला आहे आणि आमची मने वेडी वाकडी झाली आहेत. म्हणजे आम्ही सरळ विचार कधी करूच शकत नाही. कशामुळे? तर त्या मद्यपानाच्या अविवेकी ओढीमुळे आमची मने वेडी वाकडी झालेली आहेत. आमची मने अस्ताव्यस्त झालेली आहेत. ईश्वर कृपेची कृतीच ती ओढ आपल्यातून काढू शकेल हे कबूल करणे कठीण गोष्ट आहे. आता ईश्वर कृपेची कृतीच असं म्हटलेलं आहे. आता प्रोव्हिडन्स इंग्लिशमध्ये कृपेची असा जो भाषांतर केलेला आहे तिथे इंग्लिशमध्ये प्रोव्हिडन्स असा शब्द वापरलेला आहे. प्रोव्हिडन्सचा दुसरा एक अर्थ होतो काळजी. म्हणजे कृपा हा मराठीत आपल्या अनुवादकर्त्यांनी केलेला अर्थ आहे. परमेश्वराची कृपा किंवा ईश्वराची कृपाच कृपेची कृतीच ती ओढ आपल्यातून काढून टाकू शकेल. प्रोव्हिडन्स या शब्दाचा अर्थ काळजी सुद्धा होतो. म्हणजे परमेश्वराची ईश्वराची काळजी ही ती ओढ आपल्यातून काढून टाकू शकेल हे कबूल करणे ही कठीण गोष्ट आहे. म्हणजे मी स्वतः हारलेलो आहे हे मान्य करायलाच तयार नसल्यामुळे ईश्वरची गरज, मला परमेश्वराची गरज आहे हे मान्य करायला खूप अवघड आहे. जोपर्यंत मी माझा पराभव कबूल करत नाही, जोपर्यंत माझी शक्तिहीनता मला पटत नाही, जोपर्यंत माझा पॉवरलेसनेस मला समजत नाही, तोपर्यंत ईश्वर मला मदत करू शकेल हे मला पटतच नाही. कारण मी जिथे संपतो, माझे प्रयत्न जिथे संपतात तिथे परमेश्वर चालू होतो ना. माझं राज्य जिथे संपतं तिथून पुढे परमेश्वराचं राज्य चालू होतं. माझे विचार जिथे संपतात तिथून पुढे परमेश्वराचे विचार चालू होतात. त्यामुळे मी जर दारू पित असेल, माझ्या हातात दारूचा पेला भरलेला असेल किंवा मी दारू पित असेल, माझं मन वेडवाकडं झालेलं आहे. BW पहिल्या वाक्यात सांगतो आपल्याला, आधीच्या वाक्यामध्ये, की माझं मन वेडवाकडं झालेलं आहे आणि त्यामुळे ह्या वेडी वाकडी मन झालेल्या असल्यामुळे, थॉट प्रोसेस चुकीच्या असल्यामुळे, पराभव मान्य न झाल्यामुळे ईश्वर कृपेची कृतीच किंवा काळजी ती ओढ आपल्यातून, ती ओढ म्हणजे विलक्षण मानसिक ओढ, मद्याबद्दलची विलक्षण मानसिक ओढ आपल्यामधून काढून टाकू शकेल हे कबूल करणे ही कठीण गोष्ट आहे. म्हणजे जोपर्यंत मी पराभव मान्य करत नाही, स्वतःचा संपूर्ण पराभव मी मान्य करत नाही, तोपर्यंत ईश्वर कृपा मला वाचवू शकते हे मला पटणं शक्य नाहीये असं BW आपल्याला या पॅरेग्राफ मधून सांगत आहेत. पहिली पायरी समजावून द्यायला त्यांनी आपल्याला पहिल्या पॅरेग्राफ मधनं दिलेली आहे. आपली हतबलता कशी आहे हे तिकडे बिग बुक मध्ये पण लिहिलेलं आहे, इथे पण छान त्यांनी लिहिलेलं आहे. जे बिग बुक मध्ये लिहिलेलं नाही ते इथं लिहिलं, जे इथं लिहिलंय ते तिकडे नाही लिहिलं आणि काही गोष्टी अर्थातच कॉमन आहेत. पुढचा पॅरेग्राफ, या दिवाळखोरी समान दुसरी दिवाळखोरी नाही. म्हणजे इंग्लिशमध्ये काय म्हणलेलं आहे त्यांनी, नो अदर काइंड ऑफ बँक्रप्सी इज लाईक धिस वन. म्हणजे ह्या दिवाळखोरी समान दुसरी कोणतीही दिवाळखोरी नाही. म्हणजे मानसिक दृष्ट्या जेव्हा माणूस संपलेला असतो, जेव्हा त्याचा सगळा चॉईस संपलेला असतो, त्याचं मन वेडं वाकडं झालेलं असतं, म्हणजे मी वेडा झालेला असतो, त्याच्यासारखी दुसरी दिवाळखोरी कोणतीही नाही. दिवाळखोरी म्हणजे फक्त आर्थिक दृष्ट्याच दिवाळखोरी घ्यायची नाहीये. इथे BW सांगतोय माझी मानसिक अवस्था खराब होणे, मी मानसिकरित्या गरीब होणे, मी मानसिकरित्या वेडा होणे, ह्याच्यासारखी दुसरी दिवाळखोरी नाही. अगदी दिवाळखोरी म्हणलं की जनरली पटकन डोळ्यासमोर येतं की दिवाळखोरी म्हणलं की बँक दिवाळखोर झाली आपल्याला माहिती असतं. बँकेची कर्ज फेडली नाहीत लोकांनी आणि बँक बँकरप्ट झाली आपण असं जे म्हणतो, त्या अर्थाने इथे घ्यायचं नाहीये. ह्या दिवाळखोरीनुसार म्हणजे पहिल्या पॅरेग्राफ मध्ये जी BW मनाची दिवाळखोरी सांगितली, मानसिकता वेडीवाकडी झाल्याची दिवाळखोरी सांगितली, त्याच्यासारखी दुसरी दिवाळखोरी कोणतीही नाही. आर्थिक अर्थाने घेऊ नका. पुढचं वाक्य, आता अतिलोभी सावकाराप्रमाणे हे मद्य आपली सर्व स्वयंपूर्णता म्हणजे स्वतःवर अवलंबून राहण्याची क्षमताच नष्ट करून आपल्याला रक्तबंबाळ करते व त्याच्या म्हणजे मद्याच्या मागण्यांना प्रतिकार करण्याचा मनोनिग्रहच नष्ट करते. म्हणजे आता आम्ही कसे हतबल आहोत हे BW आपल्याला सांगतोय. मद्य आपल्याला कसं मारतं हे आपल्याला सांगतो आहे. पहिली पायरी आपण बघतो आहोत, संपूर्ण पराभवाची पायरी आपण बघतो आहोत. आता म्हणजे एकदा का मन वेडं वाकडं झालं, एकदा का मला अविवेकी ओढ आली की आता अतिलोभी सावकाराप्रमाणे हे मद्य आपली सर्व स्वयंपूर्णता नष्ट करून, स्वयंपूर्णता म्हणजे माझा जो काही भरवसा असतो
मला जो कॉन्फिडन्स असतो, मला जी इच्छाशक्तीवरती भरोसा असतो, मला माझ्या ज्ञानावरती, अकलेवरती जो भरोसा असतो, तो सगळा भरोसाच काढून घेते, स्वयंपूर्णता नष्ट करून, तो भरोसा काढून घेते, त्याला नष्ट करून टाकते, तो कॉन्फिडन्स नष्ट करून टाकते आणि आपल्याला रक्तबंबाळ करते, आपल्याला हाणून फटके देते, आपल्याला रक्तबंबाळ करते व त्याच्या म्हणजे मद्याच्या मागण्यांना प्रतिकार करण्याचा मनोनिग्रहच नष्ट करते. नुसतं त्यांच्या म्हणलं तर समजत नाही अर्थ, म्हणून मी तिथे मध्ये शब्द घातलाय. त्याच्या म्हणजे मद्याच्या मागण्यांना, मद्यपाशाच्या मागण्यांना प्रतिकार करण्याचा मनोनिग्रहच नष्ट करते. ही वाक्य दोन आहेत ना, ही वाक्य अत्यंत अत्यंत महत्वाची आहेत मद्यपाश आजार समजावून घेण्यासाठी किंवा पहिल्या पायरीतली डेथ समजावून घेण्यासाठी, पराभव समजून घेण्यासाठी, शरणागती समजून घेण्यासाठी, हतबलता, पॉवरलेसनेस, शक्तिहीनता समजावून घेण्यासाठी ही दोन वाक्य अत्यंत महत्वाची आहेत. मद्य काय करते? माझी स्वयंपूर्णता काढून घेते, माझा कॉन्फिडन्स काढून घेते, माझी इच्छाशक्तीचा वापर करू देत नाही मला, माझा कॉन्फिडन्स, माझी स्वयंपूर्णता, माझं स्वावलंबित्व, माझी अक्कल, माझी डिग्र्या, माझा पैसा सगळं काही काढून घेते, मला रक्तबंबाळ करते, म्हणजे मला नागडा उघडा करते, हाणते, फटके देते आणि नंतर काय करते? त्याच्या मागण्यांना प्रतिकार करण्याचा मनोनिग्रहच नष्ट करते. हा मद्यपाश आजाराला पॉवरफुल म्हटलेला आहे ना. पॉवरफुल का म्हटलेला आहे? तर ते मद्याविरुद्धच्या, ह्या वाक्यामध्ये BW आपल्याला सांगतात की मद्याविरुद्धच्या मागण्यांना प्रतिकार करण्याचा मनोनिग्रहच नष्ट करते. म्हणजे मद्य एवढं पॉवरफुल आहे, दारू एवढी पॉवरफुल आहे किंवा मद्यपाश एवढा पॉवरफुल आहे की दारूला नाही म्हणणे, मद्याला नाही म्हणणे किंवा मद्याचा विचार डोक्यातून काढून टाकणे, ही जी माझी डोक्याची शक्ती आहे, मेंदूची शक्ती आहे किंवा माझी बुद्धी आहे, काय म्हणायचं ते म्हणा, ती शक्तीच ती काढून घेते. म्हणजे माझा परिणाम, माझ्या डोक्यावरती असा परिणाम केलेला असतो त्या मद्यपाशाने की मी दारूच्या मागण्यांना प्रतिकार करू शकत नाही, दारूसाठी मी वाटेल ते करायला तयार होतो, माझ्या सगळ्या प्रायोरिटी चेंज होतात, मला कोणतीही प्रायोरिटी राहत नाही जगामध्ये, मला फक्त एकच प्रायोरिटी राहते, ती म्हणजे मद्य, मद्य आणि आणखी मद्य, एवढीच प्रायोरिटी माझी राहते. माझे सगळे मनोनिग्रह नष्ट होतात, माझ्या सगळ्या प्रायोरिटीज नष्ट होतात, माझे सगळे चॉईसेस संपलेले असतात, हळूहळू संपत जातात, शेवटच्या कालावधीमध्ये पूर्णपणे संपलेले असतात आणि माझी कोणतीही मनोनिग्रह करण्याची शक्ती जी असते ती शक्तीच, विचार करण्याची, दारू विरुद्ध विचार करण्याची शक्तीच हे मद्य आमच्याकडून काढून घेते, हे BW सांगतायत. आपली हतबलता आपल्याला BW सांगतायत. या निखालस वस्तुस्थितीचा स्वीकार केला म्हणजे मानवजात म्हणून संबंध असलेली आपली दिवाळखोरी पूर्ण होते किंवा संपते. आता ह्या निखालस परिस्थितीचा, मद्याने माझं काय केलेलं आहे, माझं मन कसं वेडवाकडं केलेलं आहे, माझी अविवेकी ओढीने माझं काय वाटोळं केलेलं आहे आणि मद्याचा विचार, मद्याच्या विरुद्ध विचार करण्याची शक्तीच माझ्यामधून काढून घेतलेली आहे, तो विचारच मी करू शकत नाही, एवढं भयानक तिने मला मारलेलं आहे. ह्याचा जर मी स्वीकार केला, ह्या गोष्टीचा, या निखालस वस्तुस्थितीचा म्हणजे सत्याचा मी स्वीकार केला, तर मानवजात म्हणून संबंध असलेली आमची दिवाळखोरी पूर्ण होते म्हणजे संपते. या सत्याचा स्वीकार करणं मी गरजेचं आहे. या हतबलतेचा, या शक्तिहीनतेचा, या पॉवरलेसनेसचा स्वीकार मी करणं गरजेचं आहे. BW असं आपल्याला सांगतायत. जर मी हा स्वीकार केला तर ती माझी मानसिक दिवाळखोरी संपणार आहे, तिथे पूर्ण होणार आहे असं BW म्हणतात. पुढचा पॅराग्राफ. परंतु एत प्रवेश केल्यावर ह्या संपूर्ण अपमानाकडे आपण लवकरच अगदी वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो. अपमानाकडे इंग्लिशमध्ये ह्युमिलिएशन असा शब्द वापरलेला आहे त्यांनी. या संपूर्ण अपमानाकडे, असं म्हटलं जातं ना जगामध्ये, ह्युमिलिटी डझंट कम बिफोर ऑर विदाउट ह्युमिलिएशन असं म्हटलं जातं अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये. माझा जोपर्यंत अपमान होत नाही तोपर्यंत माझ्याकडे नम्रता येणार नाही, जोपर्यंत माझा संपूर्ण पराभव होणार नाही तोपर्यंत मला शरणागती पत्करता येणार नाही, तोपर्यंत माझा विजय होणार नाही. हे अल्कोहोलिक अनॉनिमस मधली वाक्य आहेत. मित्रांनो, सेम BW इथे सांगतायत. त्या अपमानाकडे ए मध्ये प्रवेश केल्यानंतर, अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये आम्ही जेव्हा आलो तेव्हा या संपूर्ण अपमानाकडे, म्हणजे मद्याने कसे माझे अपमान केले, माझं कसं ह्युमिलिएशन केलं, मला कसं खाली पाडलं, रक्तबंबाळ केलं, मला फटके दिले, मला चटके दिले, ह्या सगळ्यामुळे ह्या अपमानाकडे आपण लवकरच अगदी वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो. म्हणजे आता सरेंडर, स्वीकार आणि सरेंडर या दृष्टिकोनातून आम्ही त्या अपमानांकडे पाहतो. पूर्वी आम्ही त्याच्या विरुद्ध लढायला जात होतो, आमचा त्याच्याबद्दलचा असलेला दृष्टिकोन वेगळा होता, पण आता आमचा दृष्टिकोन बदललेला असतो. ए मध्ये आल्यानंतर आम्ही एका निराळ्या दृष्टिकोनातून त्या अपमानाकडे बघायला लागतो. पुढचं वाक्य. मुक्ती आणि सामर्थ्याच्या दिशा यांकडे जाणारी
आपली पहिली पावले आम्ही केवळ संपूर्ण पराभवाद्वारेच नेऊ शकतो हे आम्हाला आढळून आले. आता काय म्हणतात हे वाक्य पण महत्वाचं आहे. मुक्ती आणि सामर्थ्याच्या दिशा आम्हाला कुठे नेणार आहे सॉरी मुक्ती आणि सामर्थ्याच्या दिशा याकडे जाणारी आपली पहिली पावले आम्ही केवळ संपूर्ण पराभवाद्वारेच नेऊ शकतो हे आम्हाला कळून आले. आम्हाला रिअलायझेशन झालं. अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये आम्हाला ही जाणीव झाली की मला जर विजय मिळवायचा असेल, मला जर मुक्ती मिळवायची असेल, मला जर सामर्थ्य मिळवायचं असेल, मद्याविरुद्ध लढण्याचं सामर्थ्य जर मला मिळवायचं असेल तर मला संपूर्ण पराभव पत्करावाच लागेल. जोपर्यंत मी हा संपूर्ण पराभव पत्करणार नाही तोपर्यंत माझी पावले मुक्तीच्या आणि सामर्थ्याच्या दिशेकडे वळणार नाहीत, जाणार नाहीत. मला इमिजिएटली संपूर्ण पराभव मान्य करावा लागेल हे आम्हाला कळून आलं. आम्हाला रिअलायझेशन झालं की जोपर्यंत मी स्वतःची अक्कल चालवतोय, जोपर्यंत मी इच्छाशक्तीचा वापर करण्याचा प्रयत्न करतो आहे, जोपर्यंत मी माझे रिसोर्सेस वापरून त्या मद्याविरुद्ध लढण्याचा प्रयत्न करत आहे तोपर्यंत मला काही होणार नाही. माझा मद्यपाश मला सोडणार नाही, माझं मद्य सुटणार नाही, माझा मद्याचा प्रश्न सुटणार नाही. ज्या क्षणी मी संपूर्ण पराभव पत्करायला तयार होईल त्या क्षणापासून पुढे माझी मुक्ती आणि सामर्थ्य यांच्याकडे माझी पावलं पडायला लागलेली असतील. म्हणून पहिली पायरी मला काय करायला पाहिजे तर संपूर्ण पराभव मला मद्यपशक्तीसमोर पत्करायला पाहिजे असं आपल्याला बिल्डब्ल्यू सांगतायत. याची जाणीव आम्हाला अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये आल्यानंतर झाली. व्यक्तिगत निर्बलतेचे आमचे कबुली जबाब ज्यांच्यावर सुखी आणि अर्थपूर्ण जीवनाची उभारणी करता येईल असे पायाचे मजबूत दगड बनले. आता बिल्डब्ल्यू म्हणतायत व्यक्तिगत निर्बलतेचे आमचे कबुली जबाब म्हणजे आम्ही जे मान्य केलं, आम्ही जे स्वीकारलं की व्यक्तिगत निर्बलता, आम्ही मद्यशक्तीसमोर हतबल आहे हे आम्ही जेव्हा स्वीकारलं त्यावेळेला काय झालं तर त्यावेळेला सुखी आणि अर्थपूर्ण जीवनाची उभारणी करता येईल असे मजबूत पायाचे दगड बनले. म्हणजे आम्ही जी कबुली दिली की आम्ही मद्यशक्तीसमोर हतबल आहोत, आमचे जीवन अस्ताव्यस्त झालेले आहे, हे जेव्हा आम्ही कबूल करतो त्यावेळेला आमच्या सुखी आणि सुखी आणि अर्थपूर्ण जीवनाची उभारणी करता येईल असे पायाचे मजबूत दगड बनले. बिल्डब्ल्यूने तिकडे बिग बुक मध्ये म्हटलेलं आठवत असेल तुम्हाला, पायाचा दगड कोनशीलचा दगड. त्याप्रमाणे इथे पहिली पायरी म्हणजे आमचा पायाचा दगड बनले. आमची पराभव कबूल करणे म्हणजे आमचा पायाचा दगड बनले. जे आमचं सुखी आणि अर्थपूर्ण आयुष्य किंवा जीवन याच्या पुढे असणार आहे त्याचा हा पाया बनला. काय पाया बनला तर संपूर्ण शरणागती, संपूर्ण पराभव हा आमच्या भावी आध्यात्मिक आणि सुंदर अशा जीवनाचा पाया बनला असं बिल्डब्ल्यू आपल्याला या वाक्यामध्ये म्हणतात. पुढच्या वाक्यामध्ये म्हणतात ते रॉक बॉटम किंवा सरेंडर बद्दल बोलतात. पुढच्या पॅराग्राफमध्ये बिल्डब्ल्यू ए मध्ये येणाऱ्या मद्यपीने प्रथम त्याचा विध्वंसक कमकुवतपणा व त्याचे सर्व परिणाम कबूल केलेले असल्याशिवाय एत येऊन त्यांचे फारसे हित होणार नाही. बिल्डब्ल्यू क्लिअर कट सांगतायत ए मध्ये येणाऱ्या मद्यपीने प्रथम त्याचा विध्वंसक कमकुवतपणा म्हणजे मी काही करू शकत नाहीये, मी शक्तीहीन आहे, कमकुवतपणा, विध्वंसक कमकुवतपणा, मला मारणारा, मला ठार मारणारा, माझे हाल करणारा माझा जो कमकुवतपणा आहे, कमकुवतपणा म्हणजे माझ्यामध्ये जी ॲबिलिटी नाहीये, माझी जी शक्तीहीनता आहे ती व त्याचे संपूर्ण परिणाम म्हणजे माझ्या शक्तीहीनतेचे संपूर्ण परिणाम, माझ्या दारू पिण्याचे संपूर्ण परिणाम कबूल केलेले असल्याशिवाय ए मध्ये येऊन त्याचे फारसे हित होणार नाही. म्हणजे मी जोपर्यंत अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये येऊन माझी हार झालेली आहे, मी माझा पराभव झालेला आहे, पत्करत नाही, मान्य करत नाही, स्वीकारत नाही आणि त्याचे परिणाम, विघातक परिणाम जे कबूल करत नाही तोपर्यंत माझे अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये येऊन सुद्धा फारसे हित होणार नाही. मला थांबता येणार नाही, मला शरणागती पत्करावीच लागेल, मला पराभव, संपूर्ण पराभव मान्य करावाच लागेल, तरच माझं ए मध्ये येऊन हित होऊ शकतं, तरच माझ्या आयुष्याचा पाया बांधला जाऊ शकतो आणि तरच पुढचा कार्यक्रम सुरू होऊ शकतो. अदरवाईज माझा पायाच नीट नाही झाला तर मी पुढची बिल्डिंग किंवा पुढची आयुष्याची कमान उभीच करू शकत नाही. म्हणून ते म्हणतात फारसं हित होणार नाही. त्याने स्वतःला नमवल्याशिवाय, स्वतःचा ताठा उतरवल्याशिवाय त्याच्याजवळ जी काही मद्यापासूनची अलिप्तता असेल तर ती अनिश्चित असेल, तिला धोका असेल, त्याला खरे सुख मिळू शकणार नाही. आता माझ्यासारख्या व्हाईट कॉलर लोकांसाठी, स्वतःला हुशार, स्वतःला अतिहुशार समजणाऱ्या किंवा एक्सपर्ट समजणाऱ्या, स्किल्ड माणूस समजणाऱ्या लोकांसाठी, गर्विष्ठ अहंकारी माणसांसाठी माझ्यासारख्या ही वाक्य अत्यंत महत्वाची आहेत. बिल्डब्ल्यू क्लिअर कट भाषेमध्ये मला सांगतायत
त्याने म्हणजे मी स्वतःला नमवल्याशिवाय, स्वतःचा ताठा उतरवल्याशिवाय त्याच्याजवळ जी काही मद्यापासूनची अलिप्तता असेल तर ती अगदीच अनिश्चित असेल किंवा तिला धोका असेल. जोपर्यंत मी स्वतःला काहीतरी समजतो आहे, स्वतः भारी आहे असं समजतो आहे, स्वतः मी काहीतरी करू शकतो आहे, मी खूप वेगळा आहे, मी जगापेक्षा वेगळा आहे, अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या लोकांपेक्षा वेगळा आहे, माझ्यामध्ये काहीतरी स्किल्स आहेत, माझ्याकडे एवढ्या डिग्री आहेत, माझ्याकडे एवढा पैसा आहे, मी एवढ्या भारी कंपनीत काम करतो, हे सगळं जे आहे ना, हा माझा अहंकार, हा माझा ताठा जो आहे, हा माझा जो गर्व आहे, हा सगळा उतरवल्याशिवाय, हा सगळा बाजूला काढून ठेवल्याशिवाय त्याच्याजवळ म्हणजे माझ्याजवळ जी काही मद्यापासूनची अलिप्तता असेल ती अनिश्चित असेल, तिला धोका असेल. म्हणजे माझ्याकडे जी काय अनिश्चितता दारूपासून लांब राहण्याची अलिप्तता असेल किंवा दारूपासूनची अलिप्तता असेल तर ती अनिश्चित असेल, म्हणजे तिला सतत धोका असेल, ती कधीही डळमळू शकते, कधीही मी परत प्यायला जाऊ शकतो जर माझा ताठा उतरवला नाही किंवा माझ्या अहंकाराने पुन्हा समजा अल्कोहोलिक्स अनोनिमस मध्ये आल्यानंतर काही दिवस माझा ताठा उतरवला, मी फटके खाऊन इथे आलेलो आहे आणि आल्यामुळे पराभव मान्य केला आणि माझी दारू थांबली आणि काही दिवसांनी जर माझा परत अहंकार किंवा ताठा किंवा माझा गर्व जर परत वरती आला तर माझी मद्यमुक्तता धोक्यात येणार आहे असं बिल डब्ल्यू आपल्याला सांगतायत. त्यामुळे मला सतत आयुष्यभर नम्र राहावं लागेल, मला नम्र राहावं लागेल. माझ्या गर्वाचं, अहंकाराचं पुन्हा पुन्हा जो जन्म घेत राहणार आहे त्याचं खच्चीकरण सारखं सारखं करत राहावं लागणार आहे. अहंकारामध्ये ही प्रवृत्ती आहे की तो पुनर्जन्म घेतो, वारंवार पुनर्जन्म घेतो. डॉक्टर हॅरी एम टायबाउटनी सांगितलेलं हे वाक्य आहे की अहंकारामध्ये पुनर्जन्म घेण्याची अफाट शक्ती आहे. माझा अहंकार पुन्हा पुन्हा वरती येत राहणार आहे, माझी अक्कल पुन्हा पुन्हा वरती येत राहणार आहे आणि मला आयुष्यभर तिचं खच्चीकरण करत राहिलं पाहिजे. मला नम्रतेची प्रॅक्टिस आयुष्यभर केली पाहिजे. जर मी त्याचं खच्चीकरण केलं नाही, अहंकार किंवा ताठ्याचं खच्चीकरण करत राहिलो नाही तर माझी मद्यमुक्तता धोक्यामध्ये असेल, तिला धोका असेल, ती डळमळीत असेल आणि त्याला खरे सुख मिळणार नाही. म्हणजे मला खरे सुख मिळणार नाही जोपर्यंत मी नम्रता अंगी बाणवत नाही, जोपर्यंत मी माझा ताठा उतरवत नाही, जोपर्यंत माझा गर्व हरण मी करत नाही, जोपर्यंत माझा अहंकार मी घालवत नाही किंवा कमी करत नाही, तोपर्यंत मला खरे सुख मिळणार नाही. खरे सुख म्हणलेलं आहे. मला कदाचित भौतिक सुख मिळेल, कदाचित असं भासेल की मला सुख मिळतं आहे, कदाचित मी लोकांना भासवत राहीन की मला सुख मिळतं आहे, पण अंतर्गतरित्या मी अतिशय दुःखी असेल, मला खरं सुख मिळणार नाही. खरे सुख हा शब्द महत्वाचा आहे आणि ह्या शब्दांचं वेटेज जे आहे ना ते शब्दात सांगून समजत नाही, ते अनुभवाच्या गोष्टी आहेत. या अल्कोहोलिक्स अनोनिमस मध्ये काही गोष्टींचं किंवा काही प्रकारांचं वर्णन शब्दामध्ये करता येत नाही, निदान मला तरी करता येत नाही. या अनुभवाच्या गोष्टी आहेत. खरे सुख म्हणजे काय हे अनुभवाची गोष्ट आहे. अमाप अनुभवातून निसंशयपणे सिद्ध झालेली अशी जीवनाची ही वस्तुस्थिती आहे. अनेक अमाप लोकांच्या अनुभवातून, अमाप अनुभवांमधून शेकडो, हजारो, लाखो, आतापर्यंत आपल्यापर्यंत येईपर्यंत कदाचित कोटीचा आकडा क्रॉस झाला असेल, एवढे लोक मध्ये येऊन परत गेले आणि परत कधी आलेच नाही, ढगात गेले. असे लोक या सगळ्यांच्या अमाप अनुभवामधून निसंशयपणे सिद्ध झालेली अशी जीवनाची ही वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती आहे की मी जर माझा अहंकार उतरवला नाही, आपल्याला दिसत असेल, आपण जर आजूबाजूला डोळे मिटून आठवलं तर आजूबाजूला सदस्यांकडे बघितलं, जे स्लीप मेंबर आहेत त्यांना प्रचंड गर्व असतो, त्यांच्यामध्ये प्रचंड ताठा असतो, एक माज असतो, तो अजूनही माज उतरलेला नसतो. म्हणून बिल डब्ल्यू म्हणतो ही वस्तुस्थिती आहे की जोपर्यंत मी माझा माज उतरवत नाही तोपर्यंत माझी मद्यमुक्ती धोक्यात असेल, डळमळीत असेल. संपूर्ण पराभव प्रथम कबूल केल्याशिवाय दीर्घकाळ टिकणारी शक्ती आपल्याला मिळणार नाही, हे ते मुख्य सूत्र आहे. मी जोपर्यंत संपूर्ण पराभव मान्य करत नाही, कबूल करत नाही, स्वीकार करत नाही, मी मद्यशक्तीसमोर हतबल आहे याचा स्वीकार करत नाही, तोपर्यंत मला दीर्घकाळ टिकणारी शक्ती आपल्याला मिळणार नाही, मला मिळणार नाही. दीर्घकाळ टिकणारी शक्ती म्हणजे मी जे वारंवार नेहमी बोलत असतो की जोपर्यंत मला माझा पराभव दिसत नाही, जोपर्यंत मला माझा रॉक बॉटम अल्कोहोलिक्स अनोनिमस मधला दिसत नाही, तोपर्यंत मला उच्च शक्तीची मदत घ्यावीशी वाटणारच नाही आणि वाटली तरी ती कुचकामी असेल. मला उच्च शक्तीची मदत होणार नाही. मी तिच्याकडे कॅफेटेरिया स्टाईलने जाईल, उच्च शक्तीकडे जाईन कदाचित मी, पण कॅफेटेरिया स्टाईलने जाईल. माझा संपूर्ण पराभव मला मान्य केला पाहिजे, तरच मला दीर्घकाळ टिकणारी उच्च शक्तीची, परराची शक्ती मिळणार आहे. हे ते मुख्य सूत्र आहे. म्हणजे पराभव, मी संपलेलो आहे, मी शक्तिहीन आहे, मी पराभव मान्य केलेला आहे, तोपर्यंत केलेला नाही तोपर्यंत मला ही उच्च शक्तीची शक्ती, दीर्घकाळ टिकणारी, कायम टिकणारी, लांबवर टिकणारी शक्ती मला मिळणार नाही. हे ते मुख्य सूत्र आहे.
पराभवातूनच माझी विजयाकडे पावले जाणार आहेत. मला पहिली पायरी घ्यावी लागेल. मला पराभव मान्य करावा लागेल, स्वीकार करावा लागेल की मी मद्यशक्तीसमोर हतबल आहे आणि माझे जीवन अस्ताव्यस्त झालेले आहे. ते जोपर्यंत मी करत नाही तोपर्यंत दीर्घकाळ टिकणारी शक्ती मला मिळणार नाही. हे मुख्य सूत्र आहे आणि ह्या सूत्रातूनच आमची संस्था म्हणजे अल्कोहोलिक्स अनॉनिमस उगवली आहे आणि बहरली आहे. या मुख्य सूत्रामधून, पराभवातून विजय ह्या मुख्य सूत्रामधून, संपूर्ण शरणागतीमधून उच्च शक्तीची प्राप्ती या सूत्रामधून आमची संस्था उगवली आहे आणि बहरली सुद्धा आहे, मोठी झालेली. नुसतं उगम नाही झालं, बहर सुद्धा तिला आलेला आहे, म्हणजे मोठी झालेली आहे. ते हे मुख्य सूत्र आहे. हे सूत्र जोपर्यंत मला समजत नाही, हे सूत्र जोपर्यंत मी मान्य करत नाही, स्वीकारत नाही, तोपर्यंत माझी पुढची वाटचाल होऊ शकत नाही. मी दुसऱ्या पायरीकडे जाऊ शकत नाही, मी उच्च शक्तीकडे जाऊ शकत नाही, उच्च शक्तीची गरज मला वाटू शकत नाही. म्हणून BW आग्रह करतात की प्रत्येकाने आपापला रॉक बॉटम ओळखलेलाच असायला हवा. संपूर्ण पराभव कबूल करण्याचे आव्हान जेव्हा प्रथम दिले गेले तेव्हा आमच्यापैकी बहुतेक जण बंड करून उठले. आता ह्या वाक्याकडे जाण्यापूर्वी माझा रॉक बॉटम मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये येईपर्यंत, शेवटच्या दिवसापर्यंत मला भौतिक रॉक बॉटम कधी दिसला नव्हता, किंवा आल्यानंतर सुद्धा मी जे काही पित होतो 3-4 महिने, तेव्हा आल्यानंतर सुद्धा मला कधी भौतिक रॉक बॉटम माझा दिसला नाही. मला दारू पिण्यासाठी परमेश्वराच्या कृपेने कधी पैसे कमी पडले नाहीत. कृपा म्हणायची गावकृपा मला आता समजत नाही, पण मला पैसे कधी कमी पडले नाहीत. मी कधी देशी दारू प्यायलो नाही, मी कधी हातबट्टी प्यायलो नाही, मी कधी रस्त्यावर पडलो नाही, माझा पिऊन एकही ऍक्सिडेंट झाला नाही, पोलीस चौकी नाही, कोर्ट कचेऱ्या नाहीत, बायकोला मारहाण नाही, शिव्या गाळी नाही, मारामाऱ्या नाहीत, भांडणं नाही, मटका नाही, जुगार नाही, रेड लाईट एरिया नाही. या सगळ्या परिस्थितीमध्ये मी इथे आलो होतो आणि मला माझा रॉक बॉटम सापडत नव्हता. मला असं वाटत होतं माझा ताठा उतरत नव्हता. मला माज होता की मी एका मोनोपॉली फील्डमध्ये काम करतो. ज्या फील्डमध्ये मी काम करतो, ज्या फील्डमधला मी एक्सपर्ट आहे, त्या फील्डमधली एक्सपर्ट लोक जगामध्ये खूप कमी आहेत आणि माझ्यासारख्या एक्सपर्ट लोकांना सगळ्या जगभरामध्ये डिमांड आहे, गरज आहे. जगाला माझ्यासारख्या लोकांची गरज आहे आणि माझ्या कंपनीने शेवटी वॉर्निंग लेटर इश्यू केलेलं होतं. कंपनीतनं हाकलून देण्याची धमकी मला कंपनीने लेखी धमकी दिलेली होती की परत जर कामावर दारू पिऊन सापडलास तर हाकलून देण्यात येईल, अशी मला टर्मिनेशनची नोटीस कंपनीने दिलेली होती. आणि तरी सुद्धा AA मध्ये आल्यानंतर माझा माज उतरलेला नव्हता. मला माझा पराभव मान्य होत नव्हता. मी म्हणत होतो की मला हे सगळं तुम्ही जे काय अनुभव सांगताय ना, तळागाळाचे घाणेरडे अनुभव, कचराकुंडीचे आणि गटारात पडल्याचे आणि देशी दारूचे आणि हातभट्टीचे आपले अनुभव काय मला आलेले नाहीत आणि मी तुमच्या इतका तळागाळाला गेलेलो नाही. मी काय तुमच्या इतका घाणेरडा नाहीये असा माझा माज होता. मी म्हणत होतो इथल्या लोकांना, अल्कोहोलिक्स अनॉनिमस मधल्या लोकांना म्हणत होतो की माझी ही नोकरी गेली तर मला काही पर्वा नाही. ही एक मल्टीनॅशनल कंपनीची नोकरी गेली तर 4 मल्टीनॅशनल कंपन्या माझ्या मागे रांग लावून उभ्या आहेत आणि मला इमिजिएट दुसरी मल्टीनॅशनल कंपनी पगारावर घेईल, कामावरती घेईल. फार तर काय मला कमी पगार मिळेल, थोडासा 5-10 हजार रुपये कमी पगार मिळेल, पण मी तुमच्यासारखा रस्त्यावर येणार नाही. ही वाक्य मी माझ्या ओल्ड टाइमवर बोललेलो आहे. हा माज होता मला आणि जोपर्यंत मी हा माज उतरवत नव्हतो तोपर्यंत मला ते जमणार नव्हतं, जमलं नाही. ही माझी वस्तुस्थिती आहे. दुसरा मला एक प्रॉब्लेम होता, महत्वाचा प्रॉब्लेम असा होता, मला इच्छाशक्तीचा वापर, इच्छाशक्तीवरती माझा खूप भरोसा होता. आत्ताच्या पॅराग्राफमध्ये आपण बघितलं ना की इच्छाशक्ती आपल्याला काही करू शकत नाही, किंवा बिग बुक मध्ये आपण बघितलं तर मला माझ्या इच्छाशक्तीवरती भरोसा होता. AA मध्ये यायच्या आधी काही वर्ष मी नॉनव्हेज पूर्णपणे बंद केलेलं होतं, गुटखा बंद केला होता, त्याच्यानंतर पान बंद केलं होतं. AA मध्ये यायच्या आधी 6 महिने मी सिगरेट बंद केलेली होती आणि हे सगळं इच्छाशक्तीच्या जीवावरती मी केलेलं होतं. आणि म्हणून मला वाटत होतं की त्याच इच्छाशक्तीच्या जीवावरती, माझ्या कंट्रोलवरती मी दारू पण कंट्रोल करू शकेन किंवा बंद करू शकेन. बंद करायचा विचार नव्हता माझ्या डोक्यात, पण कंट्रोल करू शकेन असा माझा इच्छाशक्तीवरती भरोसा होता आणि त्यामुळे मला माझा रॉक बॉटम दिसत नव्हता. पण थँक गॉड, परमेश्वराचे आभार की परमेश्वराने मला अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये अशी माणसं भेटवून दिली की ज्यांनी मला माझा आध्यात्मिक रॉक बॉटम दाखवला, स्पिरिच्युअल रॉक बॉटम दाखवला. आणि त्या स्पिरिच्युअल रॉक बॉटम मुळे मी अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये आल्यानंतर थांबलेलो आहे. या पॅराग्राफकडे जाऊयात. आत्ताच्या संपूर्ण पराभव कबूल करण्याचे आव्हान जेव्हा प्रथम दिले गेले तेव्हा आमच्यापैकी बहुतेक जण बंड करून उठले. माज असल्यामुळे, गर्व असल्यामुळे, अहंकार असल्यामुळे, स्वतःच्या इच्छाशक्तीवरती भयानक भरोसा असल्यामुळे, चुकीचे विचार असल्यामुळे, मनवेडी वाकडी झालेली असल्यामुळे
जेव्हा संपूर्ण पराभव कबूल करायला सांगितला मला इथल्या लोकांनी, अरे ऍक्सेप्ट कर की तू आता मद्यशक्तीसमोर हतबल आहेस, तू प्रमाणात पिऊ शकणार नाहीयेस याच्या पुढे आयुष्यात कधी, हे मान्य कर, हे स्वीकार, हे मला सांगत होते. मी मद्यशक्तीसमोर हतबल आहे हे मान्य कर असं मला सांगत होते, स्वीकार असं सांगत होते. पण मला ते काय जमत नव्हतं, कारण माझं मन बंड करून उठलं होतं की अरे माझी ही नोकरी गेली तर काय पर्याय नाही, माझ्या मागे 4 मल्टीनॅशनल कंपन्या रांग लावून उभ्या आहेत, हा माझा माज होता. त्यामुळे मला जेव्हा पराभव कबूल करण्याचं आव्हान दिलं गेलं तेव्हा मी पहिल्यांदा त्याला लाट घातली. तुमच्यासारख्या घाणेरड्या अवस्थेला मी पोहोचलेलो नाहीये आणि तुम्ही मला तुमचे घाणेरडे अनुभव सांगून घाबरवायचा प्रयत्न करू नका. मी काय घाबरणाऱ्यातला नाहीये आणि मी माझं व्यवस्थित मॅनेज करू शकेन. हा माझा माज होता, माझ्या मनाने बंड केलेला होता जेव्हा मला पराभव कबूल करण्याचं आव्हान AA मध्ये दिलं गेलं. आम्हाला आत्मविश्वासाची शिकवण मिळेल या अपेक्षेने आम्ही AA मध्ये आलो होतो. आम्हाला आत्मविश्वासाची शिकवण मिळेल म्हणजे काय, बरेच जण शेअरिंग मध्ये म्हणतात ना की मी इथे आलो ते मी दारू थांबवायला नाचत नाचत आलेलो नव्हतो. मला इथे येण्यापूर्वी असं वाटलं होतं की मला इथे कंट्रोलमध्ये प्यायला शिकवतील, कंट्रोलमध्ये कशी प्यायची, 1.5-2 पेगमध्ये समाधान कसं मानायचं आणि कसं बंद करायचं हे मला शिकवतील, अशा अपेक्षेने मी अल्कोहोलिक्स अनोनिमस मध्ये होतो. तसं हे वाक्य आहे, आम्हाला आत्मविश्वासाची शिकवण मिळेल म्हणजे स्वतःच्या जीवावरती दारूपासून लांब कसं राहायचं किंवा कंट्रोलमध्ये कशी प्यायची याची शिकवण मिळेल या अपेक्षेने आम्ही AA मध्ये आलो होतो. मद्याचा जेथे संबंध होता त्या बाबतीत आमचा आत्मविश्वास कुचकामी निरुपयोगी होतो. खरे म्हणायचे तर ते एक जबरदस्त लोडनेच होते. आता इच्छाशक्तीचा उल्लेख आला किंवा आत्मविश्वासाचा उल्लेख आला. मी जे आत्ता ज्याच्यावरती बोललो, आत्मविश्वास, मद्याचा जेथे संबंध होता तिथे आमचा किंवा माझा आत्मविश्वास कुचकामी किंवा निरुपयोगी होतो. माझा आत्मविश्वास, जो आत्मविश्वास मला 4 गोष्टींसाठी उपयोगी पडला होता, नॉनव्हेजसाठी उपयोगी पडला होता, गुटख्यासाठी उपयोगी पडला होता, पानासाठी उपयोगी पडला होता, सिगरेटसाठी उपयोगी पडला होता, तोच आत्मविश्वास दारूच्या बाबतीमध्ये सुद्धा उपयोगी पडेल असं मला वाटत होतं. पण ते निरुपयोगी ठरला. माझ्या आत्मविश्वासाचा दारूच्या बाबतीमध्ये काही उपयोग झाला नाही, बाकी 4 बाबतीमध्ये झाला. पण ह्या बाबतीमध्ये खरं सांगायचं तर ते एक जबरदस्त लोडनेस होते. आता मराठी पुस्तकामध्ये लोडनेस होते असा भाषांतर केलेला आहे, अनुवाद मी चुकीचा अजिबात म्हणत नाहीये, पण लायबिलिटी असा इंग्लिशमध्ये शब्द वापरलेला आहे. इट वॉज आवर लायबिलिटी असं म्हटलेलं आहे. लायबिलिटीचा दुसरा अर्थ डिक्शनरीमध्ये जर बघितला तर लायबिलिटी या शब्दाचा अर्थ असे दिलेले आहेत डिक्शनरीमध्ये, कर्ज, अडचण किंवा जबाबदारी. तर आपण इथे ह्या वाक्यासाठी कर्ज किंवा अडचण, कर्ज पण नाही, अडचण हा अर्थ जास्त चांगला इथे बसू शकेल लायबिलिटी ह्या शब्दाचा, कारण इंग्लिशमध्ये लायबिलिटी हा शब्द वापरलाय, मराठीमध्ये त्याचा अर्थ लोडने केलाय. पण मला अडचण शब्द तिथे घातला तर चांगलं समजेल. मी पुन्हा एकदा अडचण शब्द घालून हे वाक्य वाचतो. मद्याचा जेथे संबंध होता त्या बाबतीत माझा आत्मविश्वास कुचकामी निरुपयोगी होतो. खरे म्हणायचे तर ती एक जबरदस्त अडचणच होती. माझ्यासाठी असलेली ती सगळ्यात मोठी जबरदस्त अडचण होती. माझा आत्मविश्वास तिथे काही चालणार नव्हता. आत्मविश्वासाच्या जीवावर मी दारूशी झगडा करू शकेन किंवा कंट्रोलमध्ये पिऊ शकेन असं समजणं ही एक माझी मोठी अडचण होती असं जरी म्हटलं तरी चालेल. हे जास्त चांगलं वाक्य बसू शकतं तिथे की आत्मविश्वासाच्या जीवावरती मी मद्याशी संघर्ष करू शकेन किंवा कंट्रोलमध्ये पिऊ शकेन असं सांगणारी माझं मन मला समजावून सांगणं ही एक माझी मोठी अडचण होती असं म्हणता येईल. असं BW म्हणतो आहे असं मला समजतं आहे. असे आम्हाला नंतर सांगण्यात आले. आमच्या मार्गदर्शकांनी असे स्पष्ट सांगितले की इतक्या सूक्ष्मपणे सामर्थ्यशाली असलेल्या अशा मानसिक ओढीला आम्ही बळी पडलो होतो की कितीही मोठी मानवी इच्छाशक्ती ती ओढ मोडून काढू शकत नव्हती. आता मार्गदर्शकाचा उल्लेख या पुस्तकामध्ये पहिल्यांदा आलेला आहे. इथे BW जे म्हणतात ना, आमच्या मार्गदर्शकांनी असे स्पष्ट सांगितले. आता इच्छाशक्ती चालणार नाही हे कोणी सांगितलं BWला? आपण बिग बुक वर्कशॉप केलेले आहेत आणि बिग बुक वाचलेलं आहे, त्यामुळे आपल्याला माहिती की इच्छाशक्तीचा वापर करता येणार नाही हे आपल्याला डॉक्टर सिल्कवर्थनी BWला डॉक्टर सिल्कवर्थनी सांगितलं होतं. म्हणून इथे जेव्हा BW मार्गदर्शक म्हणतो आहे, आमच्या मार्गदर्शकांनी असे स्पष्ट सांगितले म्हणजे आम्हाला डॉक्टरनी असं स्पष्ट सांगितलं, डॉक्टर सिल्कवर्थनी स्पष्ट सांगितलं की इतक्या सूक्ष्मपणे म्हणजे लपत छपत अगदी सूक्ष्मपणे फसव्या पद्धतीने घोटाळ्यात टाकणाऱ्या पद्धतीने सामर्थ्यशाली असलेल्या अशा मानसिक ओढीला आमची मानसिक ओढ जी आहे ती सामर्थ्यशाली आहे, पॉवरफुल आहे आणि ती फसवत आम्हाला येते म्हणून सूक्ष्म असा शब्द वापरलाय. फसवत येणारी आणि सामर्थ्यशाली असलेली मानसिक ओढ तिला आम्ही बळी पडलो होतो. ती कितीही मोठी मानवी इच्छाशक्ती ती ओढ मोडून काढू शकत नव्हती. म्हणजे
1934 साली 1933 साली जे डॉक्टर सिल्कवर्थनी BW ला सांगितलं होतं की अरे राजा, तुझी दारूच्या बाबतीमध्ये इच्छाशक्ती चालणार नाहीये, तिचा इथे काही उपयोग नाही, हे जे सांगितलं होतं ते BW इथे आपल्याला 1940च्या दशकामध्ये किंवा 1950च्या दशकामध्ये सांगतायत, वेगळ्या शब्दामध्ये सांगतायत की कितीही मोठी म्हणावी इच्छाशक्ती असली, इच्छाशक्ती ती ओढ मोडून काढू शकत नव्हती. आम्ही कितीही कंट्रोल करायचा प्रयत्न केला, मी तर एवढा प्रयत्न करायचो, मी स्वतःला मारून घ्यायचो, मी भिंतीवर डोकं आपटून घ्यायचो, मी जमिनीवर पाय आपटायचो, काय वाटेल ते करायचो. मला प्यायची नव्हती पण तरी सुद्धा प्यायला लागायची. माझ्या इच्छाशक्तीचा काहीही उपयोग होत नव्हता. माझी इच्छाशक्ती ती अनिवार्य ओढ माझ्यामधनं काढून टाकू शकत नाही. ते म्हणाले की कोणतीही मदत नसलेल्या मनोनिग्रहाच्या जोरावर, आता कोणतीही मदत नसलेल्या म्हणजे परमेश्वराची मदत नसलेल्या, स्वतःच्या जीवावर खेळणारे, कोणतीही मदत नाही म्हणजे मी स्वतःच्या जीवावर प्रयत्न करतो आहे, स्वतःच्या इच्छाशक्तीच्या किंवा स्वतःच्या अकलेच्या जीवावरती प्रयत्न करतो आहे. कोणतीही मदत नसलेल्या म्हणजे स्वतःच्या जीवावर परमेश्वराची मदत न घेता केलेल्या मनोनिग्रहाच्या जोरावर या मद्यासक्तीवर व्यक्तिगत विजय मिळवणे ही गोष्ट शक्य नाही. म्हणजे बाहेरची एक्सटर्नल हेल्प किंवा माझ्यापेक्षा आणि मद्यापेक्षा पॉवरफुल हेल्प घेतल्याशिवाय, आता मद्य एवढं पॉवरफुल आहे ना, माझ्यापेक्षा मद्य पॉवरफुल आहे. BWने आपल्याला बिग बुक मध्ये सांगितलेलं आहे, मद्य माझा नियंता झाले होते, मी मद्याचा गुलाम झालेलो होतो. मद्य माझ्यापेक्षा पॉवरफुल आहे, त्यांनी मला गुलाम करून टाकलेला आहे. आणि आता मग मद्यापेक्षा मोठी कोणती तरी शक्ती माझ्याकडे असल्याशिवाय मद्यासक्तीवर व्यक्तिगत विजय मिळवणे ही गोष्ट शक्य नाही. म्हणजे दुसऱ्या पायरीचं महत्व आता BW इथे पहिल्या पायरीत आपल्याला समजावून सांगतोय. उच्च शक्तीच्या गरजेकडे BW हळूहळू आपल्याला घेऊन चाललेला आहे एकेका वाक्यामधून. कठोरपणे आमच्या पुढील हा पेच अधिकच तीव्र करत आमच्या मार्गदर्शकांनी म्हणजे डॉक्टर सिल्कवर्थनी मद्याबद्दलची आमच्यातील वाढती असाधारण संवेदनशीलता आमच्या नजरेसमोर आणली. बरेच लोक म्हणतात 12 आणि 12 मध्ये किती वेळेला मार्गदर्शकाचं नाव लिहिलंय BWने, जरी बिग बुक मध्ये लिहिलं नसलं तरी 12 आणि 12 मध्ये लिहिलंय. नीट लक्षात घ्या मार्गदर्शक कशाला म्हणलेलं आहे त्यांनी. क्लिअर कट BW सांगतात की आमच्या मार्गदर्शकांनी आम्हाला इच्छाशक्ती चालणार नाही हे कोणी सांगितलं, डॉक्टर सिल्कवर्थनी सांगितलं. आणि ॲलर्जी कोणी सांगितली, ती पण डॉक्टर सिल्कवर्थनी सांगितली. म्हणून डॉक्टर सिल्कवर्थला इथे मार्गदर्शक म्हणतोय BW, ए मधला मार्गदर्शक म्हणत नाहीये. BW असं म्हणतात मार्गदर्शकांनी, मला समजलेला अर्थ त्याचा, मार्गदर्शकांनी म्हणजे डॉक्टर सिल्कवर्थनी मद्याबद्दलची आमच्यातील वाढती असाधारण संवेदनशीलता आमच्या नजरेस आणली व तिलाच ते ॲलर्जी असे संबोधतात. म्हणजे मद्यपान नावाचा आजार, मानसिक विलक्षण ओढ आणि आता इथे ॲलर्जी सांगितली. आम्हाला मार्गदर्शकांनी हे सगळं सांगितलं. इच्छाशक्ती चालणार नाही हेही त्यांनीच सांगितलं आणि उच्च शक्तीची गरज आहे हे कार्ल युंग डॉक्टरनीच सांगितलेलं आहे. म्हणून त्यांना मार्गदर्शक म्हणतो आहे BW. ॲलर्जी असे संबोधतात. जुलमी मद्याने आमच्यावर दुधारी तलवार उपसली होती. आता मला वाटतं आपल्या मागच्या वर्कशॉपमध्ये IBM मध्ये सुधारित बिगिनर्स मीटिंग मध्ये मी या दुधारी तलवारीवरती बोललेलो होतो. दुधारी तलवार म्हणजे काय ते आता इथे BW आपल्याला पुढे सांगणार आहे, या वाक्यामध्ये सांगणार आहे. दुधारी तलवार खूप सुंदर वर्णन आहे. मला BWने दिलेलं हे एक उदाहरण फार 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 आवडतं. आता BW काय म्हणतात बघा, जुलमी मद्याने आमच्यावर दुधारी तलवार उपसली होती. म्हणजे त्या तलवारीला दोन बाजू होत्या. बऱ्याचदा या दुधारी तलवारीचा अर्थ अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या मीटिंगमध्ये शेअरिंगमध्ये अशा अर्थाने सांगितला जातो की मी मद्य प्यायलो, भरपूर दारू प्यायलो, ही तलवारीची एक बाजू, आणि दारू प्यायल्यानंतर मला जे फटके मिळाले ती फटके म्हणजे दुसरी बाजू. अशा अर्थाने दुधारी तलवार म्हणून शेअरिंग केली जातात. पण BW वेगळं काहीतरी सांगतात दुधारी तलवारीबद्दल. काय सांगतात ते आता ह्या पुढच्या वाक्यांमध्ये आहे. जुलमी मद्याने आमच्यावर दुधारी तलवार उपसली होती. मद्यपान करीत राहण्याची शिक्षा देणाऱ्या एका अविवेकी उत्कट इच्छेने आमच्यावर प्रथम प्रहार केला जाईल. म्हणजे अनिवार्य ओढ, आम्हाला पहिला आम्ही बळी पाडायचो. आमची तलवारीची पहिली धार म्हणजे विलक्षण मानसिक ओढ. त्या विलक्षण मानसिक ओढीमुळे आम्ही पहिल्या घोटाला, पहिल्या प्यायल्याला, पहिल्या 90ला, पहिल्या 30ला बळी पडायचो. ही तलवारीची एक धार असं BW म्हणतात, कारण ते क्लिअर कट म्हणतात. जुलमी मद्याने आमच्यावर दुधारी तलवार उपसली होती. मद्यपान करीत राहण्याची शिक्षा देणाऱ्या एका अविवेकी उत्कट इच्छेने आमच्यावर प्रथम प्रहार केला जाईल. म्हणजे माझी अविवेकी ओढ जी आहे, अविवेकी उत्कट इच्छा जी आहे, ती माझी पहिली धार आहे तलवारीची, तिने आमच्यावर प्रथम प्रहार केला जाईल. आणि एकदा का मी पहिला घोट घेतला की पुढचं ॲलर्जी बद्दल BW सांगतात. जी ॲलर्जी म्हणजे तलवारीची दुसरी बाजू असं BW सांगतात. अविवेकी उत्कट इच्छेने आमच्यावर प्रथम प्रहार केला जाईल आणि नंतर ह्या प्रक्रियेत आम्ही स्वतःचा निश्चित सर्वनाश करून घेऊ. असा विचित्र
शारीरिक संवेदनशीलतेकडून हल्ला चढवला जाईल. म्हणजे एक तलवारीची धार की आम्ही पहिल्या घोटाकडे आकृष्ट व्हायचो आणि तलवारीची दुसरी धार की आम्ही एकदा का पहिला घोट घेतला की आम्हाला थांबता यायचं नाही. आणि त्यांनी कसं वर्णन केलं बघा, सुंदर शब्दामध्ये वर्णन केलेलं आहे. स्वतःचा निश्चित सर्वनाश करून घेऊ, स्वतःचा निश्चित सर्वनाश. डेफिनेटली गॅरंटेड मला माहिती असतं की मी हे पिले, हा घोट घेतला की माझं वाटोळ होणार आहे, मी हे पितोय यांनी माझं वाटोळ होतंय, मला माहिती असतं. तरी सुद्धा ती ॲलर्जी एकदा ट्रिगर झाली की मला प्यावीच लागते. स्वतःचा निश्चित सर्वनाश करून घेऊ असा विचित्र शारीरिक संवेदनशीलतेकडून हल्ला चढवला जाईल. म्हणजे ती एन्श्युअर करते असं त्यांनी म्हणलेलं आहे. मी पहिल्या घोटाकडे आकृष्ट करण्याचं काम दुधारी तलवारीची पहिली धार करते, म्हणजे विलक्षण मानसिक ओढ. आणि एकदा का मी पहिला घोट घेतला की दुसरी धार कार्यरत होते त्या तलवारीची, दुसऱ्या बाजूने आमच्यावरती प्रहार होतो, ती म्हणजे आमची फिजिकल ॲलर्जी. आम्हाला थोडं थांबून पिता येत नाही, अशी ही दुधारी तलवार बिल डब्ल्यू सांगतात. सुंदर रीतीने आपली शक्तिहीनता, पराभव किंवा आपली पॉवरलेसनेस, आपली काय म्हणतात त्याला, शक्तिहीनता आपल्याला समजावून सांगतायत. असा हल्ला घेऊन या द्वंद्व युद्धात एकट्याच्या प्रयत्नांनी विजयी झालेले मद्यपी खरोखर फारच थोडे होते. म्हणजे आता दुधारी तलवार, मी पहिल्या घोटापासून स्वतःला लांब ठेवू शकत नाही आणि पहिला घोट घेतला की प्यायचं थांबू शकत नाही. या द्वंद्व युद्धामध्ये प्यायची का नाही प्यायची, थोडी पेता येत नाही, प्यायला तर पाहिजे. या द्वंद्व युद्धामध्ये एकट्याच्या प्रयत्नांनी विजयी झालेले मद्यपी खरोखरच फारच थोडे होते. बिल डब्ल्यू पराभव, आपली हतबलता, आपली शक्तिहीनता आपल्याला सांगितली आणि आता हळूहळू पहिल्या पायरीमध्येच बिल डब्ल्यू आपल्याला दुसऱ्या पायरीकडे घेऊन चाललेले आहेत. पहिल्या पायरीमधला पराभव किंवा शक्तिहीनता, हतबलता समजावून सांगतायत. त्याचबरोबर ते आपल्याला उच्च शक्तीची गरज पण पटवायचा प्रयत्न करतायत. दोन कामं बिल डब्ल्यू एका वेळेला इथे करतायत, ह्याच वाक्यांमधून, याच पॅराग्राफमधून. पहिल्या पायरीमध्ये द्वंद्व युद्धात एकट्याच्या प्रयत्नांनी विजयी झालेले मद्यपी खरोखरच फारच थोडे होते. एकट्याने मला अजिबात जमणार नाहीये. मद्यपी निव्वळ स्वतःच्याच प्रयत्नांवर जवळजवळ कधीही स्वतःला सुधारू शकले नाहीत, ही आकडेशास्त्राने दाखवलेली वस्तुस्थिती आहे. माझ्यासारखे मद्यपी एकदा का मद्यपी झाला की तो एकट्याच्या जीवावरती कधीही सुधारू शकत नाही. हे आकडेवारी, हा अनुभव सांगतो आहे, ही आकडेवारी सांगते आहे. हा सगळ्या जगाचा अनुभव आहे की एकदा का माझ्यासारखा मद्यासक्त झाला की तो स्वतःच्या जीवावरती मद्य सोडू शकत नाही. हा माझाही वैयक्तिक अनुभव आहे, कदाचित आपलाही असेल. पुढचं वाक्य, आणि माणसाने प्रथम जेव्हा मद्य निर्मिती करता द्राक्षे पिळली तेव्हापासून स्पष्ट दिसणारे हे सत्य आहे. म्हणजे एकट्याच्या जीवावरती मी दारूशी झगडा करू शकत नाही, मद्याशी झगडा करू शकत नाही, हे बिल डब्ल्यू आपल्याला सांगतायत. आणि हे तेव्हापासून, पुरातन कालापासून सिद्ध झालेलं सत्य आहे. जेव्हा माणसाने पहिल्यांदा दारू बनवली तेव्हापासून सिद्ध झालेलं हे सत्य आहे. मी स्वतःच्या जीवावर किती प्रयत्न केले होते. अनएडेड आय कांट स्टॉप, म्हणजे अनएडेड आय कांट स्टॉप, इंग्लिशमध्ये अनएडेड असा शब्द वापरलेला आहे. अनएडेड त्याचं मराठीमध्ये भाषांतर केले, इतर बाहेरची मदत, काय म्हणलंय त्यांनी, कोणतीही मदत नसलेल्या, असं त्यांनी मराठीमध्ये अनएडेडचं भाषांतर केलंय. कोणतीही मदत नसलेल्या. तर अनएडेड म्हणजे मी अनएडेड, मला कोणतीही मदत न घेता, परमेश्वराची मदत न घेता, माझ्यापेक्षा उच्च शक्तीची मदत न घेता किंवा माझ्यापेक्षा आणि मद्यापेक्षा उच्च शक्तीची मदत न घेता मला थांबायला जमलेलं नाही. मी स्वतःच्या जीवावर कितीतरी प्रयत्न केलेले होते पण मला जमलेलं नव्हतं. हा माझा वैयक्तिक अनुभव होता. मित्रांनो, ऑडिओ चालू करून 47 मिनिटं झालीत. आपण इथे थांबूयात, कारण पहिली पायरी पूर्ण कव्हर करायची म्हणली तर अजून भरपूर वेळ जाईल, कदाचित 1.25 तासाचा भाग होईल. त्यामुळे आपण इथे थांबूयात. या दुसऱ्या भागामध्ये आपण थांबतो आहोत. TTIU म्हणजे 12 and 12 आय अंडरस्टूड किंवा म स बा बा, मला समजलेले 12 आणि 12, या उपक्रमाच्या दुसऱ्या भागात आपण इथे थांबतो आहोत. नेहमीची आपली विनंती, नुसतं 12 आणि 12 वाचू नका किंवा ऐकू नका. 12 आणि 12 पण समजावून घेतलं पाहिजे. पॅरलली बिग बुक पण समजावून घेतलं पाहिजे. 12 आणि 12 मध्ये पायऱ्यांविषयीची जास्तीची माहिती, एसेज, निबंध लिहिलेले आहेत. पण 12 पायऱ्या नेमक्या घ्यायच्या कशा हे फक्त आणि फक्त बिग बुक मध्येच लिहिलेले आहे. बिग बुकचा आपण वर्कशॉप ऑलरेडी आपण अटेंड केलेला आहे, हे मी आता गृहीत धरतो. आणि मग आपण जास्तीची माहिती घेण्याकरता 12 आणि 12चा उपक्रम घेतलेला आहे. त्यामुळे बिग बुक पण वाचलं पाहिजे, बिग बुक समजावून घेतलं पाहिजे आणि पॅरलली आपण किंवा त्यानंतर 12 आणि 12 पण समजावून घेतलं पाहिजे. म्हणजे आपले राहिलेले सायलेले उरलेले सगळे फंडाच पण क्लिअर होतात. ही माझी म्हणणं आहे. दुसरी आपली नेहमीची विनंती,
आपला कोणताही ऑडिओ, आपल्या वर्कशॉपच्या संदर्भातील कोणतंही साहित्य कोणालाही अजिबात कोणत्याही प्रकारे कितीही जवळचा असला तरी देऊ नका. आणि सुरुवातीला मी जे मेन्शन केलं होतं तेच पुन्हा एकदा शेवटी करतो की माझ्या लिमिटेड अकलेनुसार मला समजलेले 12 आणि 12 असंच नाव दिलेलं, मुद्दाम दिले मी या उपक्रमाला असं नाव. माझे काही विचार चुकीचे असू शकतात, माझे समज चुकीचे असू शकतात, जे माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला काय माहिती असू शकतं. माझ्या बोलण्यामुळे जर तुमच्या कुठल्या भावना दुखावल्या गेल्या तर मला माफ करा. लवकरच मित्रांनो आपण पुढच्या मस बाबा किंवा TTIUच्या तिसऱ्या भागामध्ये भेटूयात, जिथे आपण पहिली पायरी कंटिन्यू करूयात आणि पहिली पायरी पुढच्या भागामध्ये आपली संपेल. लवकरच मस बाबा किंवा TTIUच्या तिसऱ्या भागात भेटू. थँक्यू थँक्यू थँक्यू. आपल्याला विनंती आहे की ह्या भागाची प्रतिक्रिया ह्याच व्हिडिओच्या कॉमेंट्स मध्ये सुद्धा पोस्ट करा आणि आपल्या ग्रुपवर सुद्धा पोस्ट करा. या अननोन अलकी चॅनलची नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. तसेच माझा दुसरा चॅनल जो आहे केदार सीकर सनातन संस्कार, या चॅनलची सुद्धा नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. चला तर मग लवकरच भेटूया मस बाबाच्या तिसऱ्या भागामध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.